कुक अँड रीड विथ जान्हवी या माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक कोशिंबिरीची रेसिपी। आता आषाढी एकादशी येणार आहे, त्याच्यानंतर श्रावण महिना, अशा वेळेला उपवास खूप असतात। अशा वेळेला त्याच्यामध्ये काय काय करायचं हा एक प्रश्न असतो आणि खास करून साइड डिश काय करायची हा पण एक मोठा प्रश्न असतो। अशा वेळेला ही जी डाळिंबाची कोशिंबीर मी दाखवणार आहे तो एक खूप चांगला पर्याय ठरू शकतो, कारण ती खूप हेल्दी पण असते आणि टेस्टी पण लागते। तर आता आपण पाहूया या डाळिंबाच्या कोशिंबिरीमध्ये काय काय वस्तू वापरणार आहे। यामध्ये डाळिंब घेतला आहे, थोडं दही, थोडी काकडी, दाण्याचं कूट, मिरची, कोथिंबीर। काही लोक कोथिंबीर खात नाही उपवासाला, त्यांनी स्किप करायची ती। त्यानंतर कढीपत्ता, परत कढीपत्त्याचंही तेच, काही लोक कढीपत्ता उपवासामध्ये वापरत नाहीत उपवास असताना, तर तो तुम्ही नाही घातला तरी चालेल। त्यानंतर हे सेंधव मीठ आणि आमचूर पावडर। आता एवढ्या साहित्याने एकदम टेस्टी आणि हेल्दी आपली साइड डिश तयार होणार आहे। तर आता आपण वळूया कृतीकडे। अशी ही उपवासाची डाळिंबाची कोशिंबीर आपण बघितली, जी करायला खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि साजूक तूप आणि जिऱ्याची फोडणी घातल्यामुळे ती अजूनच टेस्टी लागते। तर उपवासाला आता कोणती साइड डिश करायची, तर अशी साइड डिश तुम्ही करून बघा, तुम्हाला ती निश्चितच आवडेल। आजच्या व्हिडिओत इतकंच, नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।